क्षण आहे की जर आपण मनापासून या भक्तीत रंगलो तर आपल्या आयुष्यातले सगळे दुःख दारिद्र्य दूर होते। बाकीचे जायचे काय ज्यांचे हात घाली ते बरेचसे जण गेले, जे नाही गेले त्यांनी एकदा नक्की जाऊन या। कारण का आवा मंदिर त्यांची रूपवान मूर्ती दिसते लागात कोण देव हा मणीचा देव हा मणीचा देव हा मणीचा देव हा मणीचा मणीचा गाडी म्हणा देव हा मणीचा मणीचा गाडी म्हणा काय होत येता त्यांच्या दरबारात मन होत यावे धुंद येता त्यांच्या दरबारात मन होत यावे धुंद त्या डोंगरावरती पसरला या डोंगराचा सुगंध डोंगरावरती पसरला या डोंगराचा सुगंध डोंगरावरती पसरला या डोंगराचा आणि कानिफनाथ बाबा जेवढे कडक आहेत तेवढे मयाळू पण आहेत। लय मायाळू कानिफनाथ बाबा ठेवीत सुखात लय दयाळू कानिफनाथ बाबा ठेवीत सुखात देव हा मणीचा देव हा मणीचा देव हा मणीचा देव हा मणीचा मणीचा गाडी म्हणा देव हा मणीचा मणीचा गाडी म्हणा सकाळ झाली नाही तर रात्रीपर्यंत प्रत्येक नाथ भक्तांच्या मुखामध्ये आदेश असते का नसते। पण मी या नाथ भक्तीत वळालो कसा, मला नाथांविषयी काहीच माहित नव्हतं, काहीच नाही। पण जेव्हा नाथ बाबा मला कळाले त्यांचं वेळ लागल्याशिवाय राहिलं नाही। आणि शेवटी मी पण ठरवलं काय की आज उठता बसता मुखात नादा घेतो तुमचा
शेवटची इच्छा मरेपर्यंत हीच इच्छा आहे काय की जीवन भर आकाश गणेश उमेश या जोडीने लिहिले जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झालं पाहिजे मग गणेशानं पुजला तुम्हाला नादा मन मंदिरात त्या उमेशानं पुजला तुम्हाला नादा मन मंदिरात आता तुम्ही म्हणायचंय देव हा मडीचा देव हा मडीचा नाथ बाबा जे म्हणत नाही चिंता घेऊनच मागं लागा चला टाळ्या वाजून देव हा मडीचा या साऊंड पेक्षा आवाज तुमचा डबल आला पाहिजे सगळ्यांना नाथ बाबांची शपथ आहे आता आवाज जोरात आला पाहिजे खणखणीत काय हो देव हा मडीचा यो आवाज खरा आहे देव हा मडीचा देव हा मडीचा तरी आपलं मन मडीत आहे खरंय का नाही मग तुमच्या दर्शनाला कानी पण आता मी आणि नाथांपासूनच आमची खरी जिंदगी तुमच्यामुळेच चालू झाली खोट्याचा हिशोब बाबा तिथून पाहतोया खोट्याचा हिशोब बाबा तिथून पाहतोया खरंय का आपल्या खऱ्या खोट्याचा हिशोब बाबा मडीतून पाहतोया आणि मग कसं तुमच्या दर्शनाला बघा
झालेली लाईन आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यावर आहे ही लाईन. तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यावर आहे, माझ्या पण आयुष्यावर आहे. म्हणून काय सांगायचं मी नाथांना काय सांगतो, कपटी वैरी सोबत कधीच नसावे माझ्या कानिपणाला. प्रत्येकाच्या आयुष्यात असतो एक तरी असा असतो व्यक्ती की जो त्याला आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून काय सांगायचं त्या बाबांना माझं सांगणं आहे, कपटी वैरी सोबत कधीच नसावे माझ्या कानिपणाला. आणि आज आमचं पाहून चांगलं दिवस त्यांचं पोट दुखतंय आता. त्यांना पटलेलं दिसतंय. पटलं का? खरं आहे का नाही? प्रत्येकाच्या आयुष्यात आहे असं. आमच्या बी क्षेत्रात असंच असते. आता आमचं नाव कुठं वर चढलं की काय भगवं घेतलंय काय लय देव देव करायला लागला असं असतं. चांगला करतोय चांगला कुणाला भगवत नाही. आणि लांबचे नसतात आपलेच असतात. म्हणून मी बाबांना म्हणलं की कपटी वैरी सोबत कधीच नसावे माझ्या कानिपणाला. आमचे पाहुणे चांगले दिवस होय, आमचे पाहुणे चांगले दिवस त्यांचं पोट. पण नाथापशी चुकीला माफी नसते. नाथांपशी वाईट करणाऱ्याला चिमट्याचा फटका देतोय. अहो वाईट करणाऱ्याला चिमट्याचा फटका देतोय. तुमच्या दर्शनाला भक्ता तुमचा योगेश भाऊ त्याला सदा सुखात आदेश बाबा परिवार, आदेश बाबा परिवार यांचं निफाड आहे गाव. या किशोरमेचं गाणं कशा आवडीनं गातोया. किशोरमेचं गाणं कशा आवडीनं गातोया. या किशोरमेचं गाणं कशा आवडीनं गातोया. कसं आहो तुमच्या दर्शनाला मडीला येतोय असं म्हणायचंय. तुमच्या दर्शनाला कानिफनात, तुमच्या दर्शनाला कानिफनात. तुमच्या दर्शनाला कानिफनात मी मडीला येतोय. तुमच्या दर्शनाला आता बरेचसे जण महिला वर्ग जास्त उपस्थित आहे. त्यांना कुठे बाहेर कार्यक्रम पाहता येत नाही. पण आदेश बाबा ग्रुप गुरुवारी योगेश भाऊ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एवढा सुंदर कार्यक्रम पाहायला मिळतोय. तर खास महिलांसाठी मी एक सुंदर असं लेखीचं गाणं सादर करतो.
कार्यक्रम पटतोय का? मग जोरदार टाळ्या आदेश ग्रुप साठी आणि गुरुवर्य योगेश भाऊ शेवळ यांच्यासाठी झाले पाहिजे. बघा, जर तुम्ही महिला मंडळ जर तुम्ही हे गाणं मनापासून मन लावून ऐकलं तर तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला तुमच्या बाहेरचं ध्यान येईल. म्हणून तेच खूप सुंदर असं लेकीचं गाणं तुमच्यासाठी सादर करतो. बघा, आई बाप त्या लेकीला लहानाचं मोठं करतात, पण एक ना एक दिवस त्या लेकीचं लग्न होऊन तिला तिच्या सासरी जावं लागतं. तेव्हा त्या आई बाप त्या लेकीला वाटायला होतं ना, जे त्यांच्या मनाला दुःख होतं ते या गाण्यानं सांगतो. आग रत्न जरकी जतना केली आग रत्न जरकी जतना केली आणि ती लेक जेव्हा तिच्या सासरी नांदायला जाते तेव्हा आईबाप रडत रडत त्या लेकीला वाट लावतात आणि म्हणतात, आग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, आग रत्न सारखी आग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून माई लेकीचं नातं. ज्यांना ज्यांना लेक आहे त्यांनी मन लावून ऐकलं तर नक्की डोळ्यात पाणी. त्या आईचं आणि लेकीचं नातं कसं असतं? माई लेकी भांडतात पण लगेच गोड होतात, असं गोड माई लेकीचं नातं असतं. पत्ती माझी आई रडती, माझी आई, ती माझी आई, माझी आई, ती माझी आई रडती, पदराला धरून, ती माझी आई रडती, पदराला धरून, आणि रडत रडत त्या लेकीला म्हणते की बाई स्वतःची काळजी घे. आणि रडत रडत त्या लेकीला म्हणते, आग माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, माझी आई रडती, पदराला धरून, माझी आई रडती, पदराला धरून. बघा, आईची आठवण आले की ना डोळ्यात पाणी आलं का नाही? पदराला धरून, आणि रडत रडत त्या लेकीला म्हणती, अग माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. ला la 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 la
लेक जी असते ना, लेक बापाचं काळीज असते. लेक ती चिमणी किती जरी मोठी झाली तरी त्या बापासाठी त्याची चिमणीच असते. बाप सगळं लग्न कार्य पार पाडतो, पण लेकीला डोळ्यात थेंब दाखवत नाही. पण सगळ्यात जास्त दुःख बापाला झालेलं असतं. बाप गपचूप रडत असतो की त्याच्यात ती हिंमत नसती, माझ्या काळजाच्या तुकड्याला मी वाट कसं लावू. तो बाप गपचूप कुठे रडतो? तो माझा बाप रडतो, माझा बाप, तो माझा बाप, माझा बाप, तो माझा बाप रडतो मंडप धरून, तो माझा बाप रडतो मंडप धरून. आणि रडत रडत त्या लेकीला म्हणतो की बाय स्वतःची काळजी घे. आणि तो बाप त्या लेकीला वाट लावतो आणि म्हणतो, अगं माझं हृदय अगं माझं भाऊ बहीण सारखे भांडत असतात, पण तो भाऊ पण त्या बहिणीच्या गळ्यात पडून रडतो आणि भाऊ त्या बहिणीला म्हणतो काय, तो माझा दादा रडतो, तो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून. आणि रडत रडत त्याच्या लाडक्या बहिणीला म्हणतो की तायड्या, आता मी काय तुला भांडायला नसणार. ते भाऊ तो लाडा लाडा त्या बहिणीचा लाड करतो आणि रडत रडत त्या बहिणीला म्हणतो काय, अगं माझी सोन्याची भावली, अगं माझी सोन्याची भावली, मला चालली सोडून, मला चालली सोडून, अगं माझी लाडाची आणि लेकीचा जन्म म्हणजे काय सोपं नाही. आईबाप त्या लेकीला लहानाचं मोठं करतात, पण लेकीला एक ना एक दिवस तिचं खरं घर सोडून जावंच लागतं. म्हणून काय म्हणायचं, ज्याची होती त्यालाच नेली, ज्याची होती त्यालाच नेली. आणि आईबाप शेवटी रडत रडत त्या लेकीकडे बघतात आणि म्हणतात, आम्ही लावल्याने माया अंबाबाईला काय म्हणती, काय म्हणती, अग सांग ना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी आहे ग माझ्या भावाला.
प्रश्न विचारायचा आहे. ज्यांचं लग्न झालंय त्यांना आपल्या सासूवर जीव कोणाकोणाचा हातवर करा. असू द्या सगळ्यात आहे. आणि आपल्या नवऱ्यावर लाडकी बहीण योजना असू द्या सगळ्यांचंच आहे. अगं कुंकू जोडवा काळमणी आणलंय बाई माया नवरा कसा का असाना पण म्हातारपणी तोच आपला आधार असतो. अगं तोच आधार आहे का जीवाला माझ्या जीवाला. आता सगळ्या महिलांनी म्हणायचं आहे गाणं. महिला मंडळ फक्त पुरुष नाही. चला सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला. यांचा आवाज घरातच चालतो घराच्या बाहेर नाही. चला टाळ्या वाजू म्हणा सगळ्या महिलांनी. सांग ना देवी काय काय म्हणत नाही. इस्टेटीवरनं झालंय काय नाही ना. चला आवाज भावासाठी जोरदार. महिला मंडळ सांग ना दीप. वा 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 हे हिडन टॅलेंट आहे. हे फक्त किचन मध्ये चालू असते स्वयंपाक बनवताना. पण आमचा बी आवाज ऐकवा. आम्हाला ना आरक्षण आहे ना लाडकी बहीण योजना आहे तरी आमचा आवाज ऐका जरा म्हणा. ज्याची होती अख्ख्या गाण्यात एवढंच घेतले एवढंच. त्या हार्दिक पांड्याचं ते निमित्त झालं आणि आमचं गाणं ते उलट झालं. या असं बघा आम्हाला तरी काय नाही आरक्षण नाही काय नाही तरी आमचा आवाज कसा आहे खणखणीत. चला सगळ्यांनी म्हणा सांग ना देवी. अग चिमणी माझी अग चिमणी माझी आणि एवढी हलकी वाजवून एवढी ढोलकी वाजवून आणि एवढा साऊंड लावून आणि समधी आल्या तलांबून. आयोजक आदेश बाबा ग्रुप कुठे आहे. हा चहा बाई कराया गेलाय चहा कराया गेलाय चहा चहावाला जाय काय चहा घेऊन या. आता अजून आर्मी शिष्य रात्री नाथ बाबा येते तर स्वप्नात चिमटा घेऊन मधून उठलाच कसा. मी सांगायचं काम केले होय. आर्मी शिष्या गरीब भक्ताचा गोडके अगोरी भक्त काय म्हणतोय बघा.
शिष्यावरी भक्त सोनू भाऊ साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण का सोनू हा दक्ष चंदन खेळ सावकार आता शिष्यावर भक्ताचा फोटो घेईल तुझ्या पण आम्ही नाद भक्त काय म्हणतो आम्ही नाद भक्त अरे तंत्र मंत्र चालणार नाही केला जरी तुझा नाद भक्त काय म्हणतो अरे तंत्र मंत्र चालणार नाही केला जरी तू घात आमचा केला जरी तू घात सद्गुरु चैतन्य बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की काली रात का रखवाला काली रात का रखवाला मला है बड़े बाबा की साथ काली रात का रखवाला मला है बड़े बाबा काली रात का रखवाला मला है बड़े बाबा की साथ काली रात का रखवाला मला है बड़े बाबा मी आधीच म्हणलं होतं नाद भक्त एकतर कोणाच्या वाटेला जात नाही जर आमच्या वाटेला कोणी आलं तर सुट्टी नको आडव्यात मला तू शिकू नको खोडी माझी करू भावल्या लिंब नको आणि तो काळ सुद्धा झुकतो माझ्या नाथाच्या चरणात माझ्या नाथाच्या चरणात काली रात का रखवाला आहे नाथाची शिकवण राह तू चांगल्या कर्माना आहे नाथाची शिकवण राह तू चांगल्या कर्माना तुझं ठेव साप मन होईल जीवनाय सोनं जीवनाय सोनं होईल जीवनाय सोनं आणि हे गाणं ज्यांनी लिहिले कार्तिक भाऊ दिनकर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांनी हे गाणं लिहिले आकाशी कार्तिकाचं गाणं राहत साऱ्याच्या ध्यानात कसं काली रात का रखवाला काली रात का रखवाला मला है बड़े बाबा की साथ काली रात का रखवाला मला है बड़े बाबा की साथ काली रात का रखवाला मला है बड़े बाबा की साथ काली रात का रखवाला मला है बड़े बाबा की साथ काली रात का रखवाला मला है बड़े बाबा की साथ काली रात का रखवाला जर मला खाली यायचं असलं तर मी जाऊ शकतो का जाऊ शकतो नको हे उडतील हे पेटतील डायरेक्ट नाही मी इथं इथपर्यंत जातो बाबा तुमच्यासाठी येतो खाली येऊ का पण कोणी उठणार नाही नक्की बाबांची शपथ हा चला आका झाला का इथं गोळा आका झाला का इथं गोळा खाली का आलोय तुमच्यासाठी या माऊली या कारण जो जमिनीवर राहतो त्याला पडायची भीती नसती आणि जो हवेत उडतो तो एक दिवस म्हणून आम्ही जमिनीवर राहतो काय करायचं म्हणून काय सांगायचंय टाळ्या आका झाला का इथं
तिथं मी काय येणार आहे माहित का तिथं अगं पाण्याला जाते पाणी घे म्हणून तिथं येणार आहे ते गाणं ठेवलं मी पण आधी हे गाणं झालं त्या माशाच्या पोटात त्या माशाच्या पोटात जलमले वची धरणात जलमले वची धरणात त्या गौरी भसमात जन्मले गोरक्षणात जन्मले गोरक्षणात जन्मले गोरक्षणात नाता इतका कसा गळा आणि रुद्राक्षाच्या कधी काढून देतोय डोळा थोडं पुढे जाऊ का गुरुजी जाऊ का इथून जातो काही प्रॉब्लेम नाही हा खास तुमच्यासाठी हा बघा पाण्याला जाते खाली बसून का हो त्याग्नी बंबळ कार्यक्रम सगळ्यांना आवडतोय महादेश बाबा ग्रुप आणि आपले गुरु माऊली योगेश भाऊ शेवाळेसाठी जोरदार टाळ्या अरे यांच्यामुळे हा सुंदर योग आहे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे काढा कारण का त्याग्नी बंबळ सद्गुरु चैतन्य कानिमनाथ यांचे गुरु कोण जालिंदरनाथ मग त्यांचा जयघोष झाला पाहिजे सद्गुरु चैतन्य अग्निपुत्र जालिंदरनाथ महाराज जलमले जालिंदरनाथ जलमले जालिंदरनाथ जलमले जालिंदरनाथ हत्तीच्या कानात आणि आज सद्गुरु चैतन्य कानिमनाथ यांचा जन्म झालेला आहे आज प्रकट दिन आहे म्हणून काय म्हणायचंय त्या हत्तीच्या कानात प्रकटले वर्षाव आहे हा वर्षाव नसून हा आशीर्वाद आहे म्हणून काय म्हणायचंय आका झाला ग इथं गोळानं बाई बाई नाचा झाला ग इथं झाला ग इथं गोळानं बाई बाई नाचा झाला ग इथं गोळानं बाई बाई नाचा आव पिप्पाला येना येते जन्मले त्या सर्पाच्या कुळात जन्मले ते नाथ भक्तीचा फुल नाही म्हणा शिष्याचा लागलाय काढून देतोय डोळा डोळा महामेळा जमलाय कसा अहो रंग पंचमीला आनंद झाला भक्त डोलती अहो रंग पंचमीला आनंद झाला भक्त डोलती एकदा जयघोष झाला पाहिजे सद्गुरु चैतन्य कानिमनाथ महाराज की अहो हलगी वाजती अलगा बोलती हलगी वाजती अलगा बोलती हलगी वाजती अलगा बोलती अरे हलगी वाजती अलगा बोलती अरे हलगी वाजती अलगा बोलती हलगी वाजती अलगा बोलती हलगी वाजती अलगा बोलती या निफाड नगरीत योगेश भाऊचा नाद नाही करायचा या निफाड नगरीत आदेश बाबा ग्रुपचा नाद नाही करायचा नाद नाही करायचा बाबांचा 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 नाद नाही करायचा या निफाड नगरीत आदेश बाबाचा नाद नाही करायचा या निफाड नगरीत आदेश ग्रुपचा नाद नाही करायचा सद्गुरु चैतन्य कानिमनाथ महाराज की हा मी इथं बरं आहे नाद नाही करायचा गुरुचा नाद नाही करायचा
एक या आदेश बाबा ग्रुपवर एक गाणं लिहिलंय, तेही गाणं म्हणायचा प्रयत्न करतोय. दरबारी आदेश बाबा ग्रुपचा कुणी हात नाही धरायचा. आता आता आपण एवढं पुढे गेलं की कोणी आपला हात धरू शकत नाही. आदेश बाबा ग्रुपचा कुणी हातात नाही धरायचा. कारण का हात धरायचा नाही म्हणजे कुठल्या बाबतीत? या असल्या या बाबतीत आपण लय पुढे गेलो. विरोधकांनी घरीच बसायचं म्हणून काय म्हणायचंय? आदेश बाबा ग्रुपचा कोणी आता जसं मी सांगितलं नाद नाही करायचा, पण कोणी हात नाही धरायचा. त्यांच्या पाठीशी गुरु योगेश भाऊचा नाद नाही करायचा. हा आदेश बाबा ग्रुपचा कोणी इथं लिहिलंय म्हणून जरा अवघड जाते. कोणी नाद नाही करायचा. त्यांच्या पाठीशी बघा हात आहे योगेश भाऊचा. त्यांच्या पाठीशी बघा हात आहे योगेश भाऊचा. त्यांच्या पाठीशी हात आहे योगेश भाऊचा. त्यांच्या पाठीशी हात आहे योगेश भाऊचा. खरं आहे का नाही? आदेश बाबा ग्रुपचा कोणी आता हात नाही धरायचा. कारण का तुमच्या पाठीशी आहे हात गुरु योगेश भाऊचा. तुमच्या पाठीशी आहे हात बघा योगेश भाऊचा. तुमच्या पाठीशी आहे योगेश भाऊचा. तुमच्या पाठीशी आहे योगेश भाऊचा. त्यांच्या पाठीशी आहे हात बघा योगेश भाऊचा. त्यांच्या पाठीशी आहे हात बघा योगेश भाऊचा. त्यांच्या पाठीशी आहे हात आहे योगेश भाऊचा. त्यांच्या पाठीशी आहे हात आहे योगेश भाऊचा. बघा हिंदू धर्मासाठी नाही घेतली माघार. घेतली माघार. हिंदू धर्म की जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी. जय भवानी. नमः पार्वती पते. हर हर. आवा हिंदू धर्मासाठी कधी घेतली ना माघार. सदैनाथ पंथाचा गुरु करती हो प्रसार. सदैव नाथ पंथाचा बघा करती हो प्रसार. अनहित आकाश सुद्धा आलाय त्यांच्या जीवा भावाचा. हित आकाश सुद्धा आला त्यांच्या जीवा भावाचा. आमच्या पाठीशी आहे हात बघा योगेश भाऊचा. 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 आहे का नाही? आदेश बाबा ग्रुप काय झोपले काय? पाठीशी हात आहे का नाही? मग असे थंडगार काय बसले? त्यांना कळू तरी द्या कोण कोण आहे पाठीशी. जे जे पाठीशी त्यांचे हात वर असून टाळ्या वळले. त्यांच्या पाठीशी आहे हात बघा योगेश भाऊचा. त्यांच्या पाठीशी आहे हात बघा योगेश भाऊचा. त्यांच्या पाठीशी आहे हात आहे योगेश भाऊचा. त्यांच्या पाठीशी आहे हात आहे योगेश भाऊचा. जरी कोणी वैराने आमचा केला बघा घात. केला बघा घात. केला बघा घात. पण तिथं आमच्या योगेश गुरूंची असती बघा साथ. असती बघा साथ. असती बघा साथ. जरी वैराने केला बघा आमचा ओघात. आमचा ओघात. आमचा ओघात. पटलंय झुकेगा नाही साला. तिथं योगेश भाऊने आम्हाला दिली बघा साथ. दिली बघा साथ. दिली बघा साथ. आणि आज बोलबाला त्यांचा आज झाला. बोलबाला आज योगेश भाऊंच्या झाला नावाचा. कसा सगळे आदेश बोलबाला आदेश बाबा ग्रुपचा यांच्या झाला नावाचा. दोन मिनिटं. हिंदू संघटित आदेश बाबा ग्रुप यांच्या नावाचा. क्या बात आहे. बोलबाला झाला हिंदू संघटित आदेश बाबा ग्रुपच्या नावाचा. त्यांच्या पाठीशी आहे हात बघा योगेश भाऊचा. त्यांच्या पाठीशी आहे हात बघा योगेश भाऊचा.
आणि बाबांची एक फरमाईश अर्धी राहिली होती, या हो याहू काणी पण आता ते गाणं अर्ध झालं ते पूर्ण करू. भरभराटी माझ्या जीवनामध्ये जेव ठेवला शिरावरी गुरुन हात, जेव ठेवला शिरावरी माझ्या गुरुन हात. आदेश बाबा गुरु इथं बसा जरा असं, अय भगवे शर्ट जरा गुरुपाशी बसा. झाली भरभराटी माझ्या जीवनामध्ये जेव ठेवला शिरावर गुरुनी हात. आणि कसं योगेश भाऊच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, योगेश भाऊच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, योगेश भाऊच्या रूपात जन्माला भेटले कानिपनात, योगेश भाऊच्या रूपात जन्माला भेटले कानिपनात. झाली भरभराटी माझ्या जीवनामध्ये, झाली भरभराटी माझ्या जीवनामध्ये जेव ठेवला गुरुनी शिरावर हात. आणि कसं योगेश भाऊच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, योगेश भाऊच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, योगेश भाऊच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, योगेश भाऊच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात. पुढल्या जन्मी जन्माला आलो जरी एक इच्छा पूर्ण व्हावी, पण नाता तुला माझं सांग गुरु माऊली हीच मिळावी, गुरु माऊली हीच मिळावी, गुरु माऊली हीच मिळावी. बघा शिष्यांचं मन गुरुसाठी काय म्हणतं, शिष्यांचं मन गुरुसाठी मी गातो त्यांची तळमळ, त्यांचं मन तुमच्यासाठी काय म्हणतंय. पुढल्या जन्मी जन्म आलो जरी एक इच्छा पूर्ण व्हावी, पण नाता तुला सांग माझं गुरु माऊली हीच मिळावे, माऊली हीच मिळावी, गुरु माऊली हीच मिळावी. जीवात जीव जवळ गुरुला माझ्या पूजन काळजात, जीवात जीव जवळ गुरुला माझ्या पूजन काळजात. आता तुम्ही म्हणणार का माझ्या गुरुच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात. म्हणा गुरुसाठी, बघू आता कुठे गुरुवर प्रेम, गुरुला बी दिसू द्या. माझ्या गुरुच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात. तुमचा नाही का गुरुवर जीव नाही हाय, मग म्हणा म्हणा तुमच्या माझ्या गुरुच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात. माझ्या गुरुच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, माझ्या गुरुच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, माझ्या गुरुच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, माझ्या गुरुच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात. आणि योगेश भाऊ यांचा शिष्य विकास गांगुर्डे यांनी हे गाणं निर्मित केलेलं आहे. यांच्या निर्मितीखाली गुरूंचं गाणं झालं. एकदा विकास भाऊसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्यांचं काय म्हणणं आहे, गुरु माझ्या नाथ बाबा सदा सुखामध्ये राहू दे, आणि त्यांच्या वाटेचं दुःख सार माझ्या वाटेला येऊ दे, त्यांच्या वाटेचं दुःख सार माझ्या वाटेला येऊ दे, त्यांच्या वाटेचं दुःख सार माझ्या वाटेला येऊ दे. गुरुला माझ्या नाथ बाबा सुखामध्ये राहू दे, त्यांच्या वाटेचं दुःख सार माझ्या वाटेला येऊ दे, त्यांच्या वाटेचं दुःख सार माझ्या वाटेला येऊ दे, त्यांच्या वाटेचं दुःख सार माझ्या वाटेला येऊ दे. आणि आज त्यांच्यामुळं गुरु कृपेमुळं आज आपण राहतोय थाटात. खरं आहे का नाही? गुरु कृपेमुळे आज आपण राहतो थाटात. कसं माझ्या गुरुच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, गुरुच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, माझ्या गुरुच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, माझ्या गुरुच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात. योगेश भाऊच्या हो रूपात जन्माला भेटले कानिपनात, योगेश भाऊच्या हो रूपात जन्माला भेटले
योगेश शेवाळे आहे गुरूंच्या माझं नाव आदेश परिवार आहे साऱ्या नात भक्ताला ठाव आदेश परिवार आहे आदेश परिवार आणि एवढं सुंदर गाणं पण ज्यांनी दिलंय कार्तिक भाऊ दिनकर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे याची शब्द रचना आणि मी गायलेलं आहे म्हणून काय म्हणायचं कार्तिक दादा म्हणताय काय गुरुवर्य योगेश शेवाळा आहे गुरुच्या माझं नाव आदेश परिवार आहे बघा नाथ भक्ताला ठाव आदेश परिवार आहे नाथ भक्ताला ठाव आदेश परिवार आहे नाथ भक्ताला ठाव आकाश कार्तिकाच्या गाण्यामध्ये निराळीचा बात आकाश कार्तिकाच्या गाण्यामध्ये निराळीचा बात भगवेधारीला गप झाले नाराज आहे का काही नाही ना म्हणा माझ्या गुरुच्या हो जरा जरा बंद करा यांचाच आवाज ऐकू द्या बघा माझ्या गुरुच्या हो मला भेटले का निपुणात लेडीज म्हणा महिला मंडळ जोरदार माझ्या गुरुच्या हो रूपात जरा आवाज तिकडं गेला पाहिजे तिकडं विरोधकांना माझ्या गुरुच्या हो रूपात मला भेटले का निपुणात ए माईकवर नाही चिटिंग नाही माझ्या गुरुच्या हो रूपात जणू मला माझ्या गुरुच्या हो रूपात जणू मला भेटले का निपुणात माझ्या गुरुच्या हो रूपात जणू मला भेटले का निपुणात माझ्या गुरुच्या हो रूपात जणू मला भेटले का निपुणात गुरुवर्य योगेश भाऊ महाराज की माझ्या गुरुच्या हो रूपात जणू मला भेटले का निपुणात माझ्या गुरुच्या हो रूपात जणू मला भेटले का निपुणात माझ्या गुरुच्या हो रूपात जणू मला भेटले का जणू मला भेटले का निपुणात आदेश जोरदार टाळ्या सगळ्यांचं झालं पाहिजे चिंद्रनाथ मी काय बोलतो महाराज आता जरा यांना नाचू द्यायचं का हा बाबांनी परमिशन दिली जरा अंग हलवा पाय मोकळे होतील जागेवर खेळा फक्त आग जागेवरती खेळ गवाया जागेवरती हा ज्याला आनंद घ्यायचा त्यांनी जागेवरच नाचा असं गुरूंचं सांगणं आहे आनंद घेऊ द्या फक्त स्पीकर बसून जरा लाव म्हणायचं कोण कोण नाचायला तयार आहे तुम्ही नाही बाई हा अव गर्भगिरीच्या डोंगरात बसले मचिंद्र राहत गर्भगिरीच्या डोंगरात बसले मचिंद्र राहत हे झोळी चिमटा घेऊन हातात बसले मचिंद्र राहत हे झोळी चिमटा घेऊन हातात बसले मचिंद्र राहत बसले मचिंद्र राहत सगळ्यांनी आनंद घ्या सगळ्यांनी अव गर्भगिरीच्या डोंगरात बसले मचिंद्र राहत गर्भगिरीच्या डोंगरात बसले मचिंद्र राहत बंगाली भाषा बोलणारे बंगाली भाषा बोलणारे हो सद्गुरु चैतन्य बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की गर्भगिरीच्या डोंगरात बसले मचिंद्रनाथ गर्भगिरीच्या डोंगरात बसले मचिंद्रनाथ गर्भगिरीच्या डोंगरात बसले मचिंद्रनाथ गर्भगिरीच्या डोंगरात बसले मचिंद्रनाथ यांना हे गाणे आवडत नाही वाटतं नाथांचे पाखरा तसलं म्हणू हा नाही तसलं म्हणत नाही हो यांना सांगतोय मी म्हणत नाही तसं मला माहिती आहे मला चिमटा खायचा आहे हा यांच्यासाठी कसं अगं रडू नको बाळ मी पाण्याला जाते हे रडू नको बाळ सगळ्या महिलांनी आनंद घ्यायचा आहे बाई मी पाण्याला जाते आग पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 हे रडू नको बाळा मी पाण्याला जाते
पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 वर घ्या जरा स्टेजवर घ्या मला 2 मिनिटं मला स्टेजवर का घ्या कारण का अग लोण्याचा हा गोळा तुला खायला देते अग लोण्याचा हा गोळा तुला खायला देते महिला मंडळ जरा तुम्ही म्हणा खायला देते पाणी घे थांबा थांबा महेश भाऊ वाडेकर पाण्याला जाते महिला मंडळ फक्त महिला नाही आपण चला महिला मंडळ पाण्याला जाते आग पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते आग लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते सायगडाचे माझे सर्व नाथ भक्त परिवार उपस्थित झाला त्यांचंही सहर्ष स्वागत आग खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे आंगड टोपड तुला खायला देते आंगड टोपड तुला खायला देते काय काय महिलांना आवडत नाही का हे गाणं सगळ्यांनी असं काय बघताय चला सगळे अरे घालाया देते पाणी घेऊन येते घालाया देते पाणी घेऊन येते पाणी घेऊन येते पाणी घेऊन येते आणि जसं आज कानोबाला बघितल्यावर मला जेजुरीच्या खंडेरायाचं बी आठवण आली मग खंडोबाचं गाणं झालं पाहिजे का सदानंदाचा शिव मल्हारी नवरा झाला हळद लागली हळद लागली बाणी हळद लागली बाणी हे पहिलं पत्र गणपतीला गणपतीच्या शारदाला 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 आवाज दूर तक जानी चाहिए रमा भाऊ काय म्हणतात असंच ना तुम्ही या हो लग्नाला हळद लागली हळद लागली बाई पटवडवरा झाला हळद लागली हळद लागली बाई हळद लागली बाई पटवडवरा झाला हळद लागली बाई आणि तसं या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत आणि कसं आहो सोन्याचं भाशिंग लगीन देवाचं लागत 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 इथल्याला काय झाले तुम्हाला नाही आनंद घ्यायचा का हा मग जाग्यावर घ्या या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हव सोन्याचं भाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं भाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं भाशिंग लगीन देवाचं लागत अग झाली नजर कळवाई घ्यावं पदर झाली नजर कळवाई घ्यावं पदर झाली नजर कळवाई घ्यावं पदर अग हळूहळू अग चल ग काढू निपणी बनत हळूहळू अग चल ग काढू निपणी बनत माहिती निपणी बनत कळवाईच्या नावावर
घ्यायचाय कसा अग गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची गाडी गणबाई मोगरा गणाची गाडी चला नम पार्वती पते जय श्री भाका अव शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते प्यालाचे पान पान आवडते प्यालाचे पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हा एक एवढा सुंदर माहोल झालाय सगळ्यांनी जरा मोबाईलचे टॉर्च ऑन करा बरं सगळ्यांनी जो खिशात मोबाईल असून लावणार नाही नाद बाबा मोबाईलच बंद नाही तर कंपनी बंद करा खिशात मोबाईल असून ज्यांनी लाईट लावली नाही त्याचा मोबाईलच बंद असणार आहे बघा हा लाईट बंद कराई हा जो माहोल एवढा सुंदर झालाय कसा झालाय माहितीये का दिवाळीचा पहिला दिवा 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 ना दिवाळीचा पहिला दिवा दिवाळीचा पहिला दिवा दिवाळीचा पहिला दिवा ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांच्या हातवर ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांच्या हातवर आणि असं बडे बाबा घरी तुम्ही यावन सण काय आनंदी आनंद भावा बडे बाबा घरी तुम्ही यावन सण काय आनंदी आनंद भावा बडे बाबा घरी तुम्ही यावन सण काय आनंदी आनंद भावा बडे बाबा घरी तुम्ही यावन सण काय आनंदी आनंद भावा हे दिवाळीचा पहिला दिवा न दिवाळीचा पहिला दिवा दिवाळीचा पहिला दिवा न दिवाळीचा पहिला दिवा सद्गुरु बड़े बाबा घरी तुम्ही यावन सण काय आनंदी आनंद भावा बड़े बाबा घरी तुम्ही यावन सण काय आनंदी आनंद भावा बड़े बाबा घरी तुम्ही यावन सण काय आनंदी आनंद भावा बड़े बाबा घरी तुम्ही यावन सण काय आनंदी आनंद भावा आणि ज्या राजामुळे देव देवळात आहे त्या राजांचा एक गाणं झालं पाहिजे एक नाही त्यांचं मुळेच गाणं सगळं छत्रपती शिवाजी महाराज की राजांसाठी तरी असं नका करू कारण त्यांच्यामुळेच आपण आहे व्यवस्थित हे भगवा त्यांच्यामुळेच आहे कानकुटपणा नाही जोरदार आवाज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी अहो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर अहो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर 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 कसा माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर अहो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर अहो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर 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 छत्रपती शिवाजी महाराज की आता छत्रपती शिवरायांसाठी दोन्ही हातवर शिवरायांसाठी जो कट्टर हिंदू असेल तो दोन्ही हातवर करेल आणि अशा टाळ्या माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर हे सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर हे जात पात ना मानित बघा जगला माणूस राज पुन्हा जन्म घ्या अशीच शिवभक्तांच्या हृदयावर राज पुन्हा जन्म घ्या अशीच शिवभक्तांच्या हृदयावर 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 बोला जय भवानी आवाज येऊ द्या जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी माझ्या देवाचं नाव
भव्य गणेशोत्सव 2025 दरवर्षीप्रमाणे मी पण ह्या वर्षी माझा नाद भक्तिगीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. दिनांक 3/9/2025 रोजी संध्याकाळी 8 वाजता आपल्या वाकद शहरामध्ये सिन्नरजवळ. तरी सर्वांनी त्याही कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. कसं अरे फाडला शुभन वाघनकाचा वारा करून पदळा काढला. वाघनकाचा वारा करून पदळा काढला. तुम्ही म्हणायचंय धाबा धाबा. तुम्ही सगळ्यांनी म्हणायचंय फाडला. आवाज दूर तक जाने चाहिए. दूर तक. तुम्ही पण फाडला. हे फाडला शिवपान फाडला. पुढं शेलार मामा वीर धिप्पाड पाडी उदाई भानुच मड. कसं जवाची टाकली घोरपड. जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ. जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ. जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ. टाकली घोरपड वर एक एक चढ. तुम्ही सगळ्यांनी हे गाणं ऐकलंय सगळ्यांनी. एका आवाजात म्हणणार गेल्या जिंकाया ते वीरताना जीते. शेलार मामा वीर धिप्पाड काडी उदय भानुच. जवाची टाकली जवाची टाकली वर एक एक. जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ. जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ. जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ. ये भगवा रंग. तात्या तात्या कोण आहे? तात्या कुठं आहेत? तात्या कुठं गेले? कुठं आहे तात्या? या तात्या. तात्या आत या. तात्यावर या. ये भगवा रंग 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 भगवा रंग ये भगवा रंग 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 भगवा रंग. ये भगवा रंग 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 भगवा रंग. भगवा रंग 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 भगवा रंग. हम हिंदू है मग कसं श्रीराम जानकी बेटे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बेटे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बेटे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में. देख लो मेरे दिल के नगीने में. एक आवाजात श्रीराम. श्रीराम जानकी बेटे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में. श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में. शेवटचे 2 गाणे होतील. त्यानंतर कार्यक्रम समाप्त होईल. तात्यासाहेब रेडिया वाजवणारे कुठली? तसं नाही. बंगाली बंगाली रे बाबा. बंगाली बंगाली रे बाबा. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. 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 हे म्हणण्यापेक्षा अजून एक गाणं तर लई छान आहे. सगळे भगव्या कफनीवालेच आहे. बाबा बंगाला फिरून आला रे राहत भगव्या कफनीवाला. 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 खरे शिवाचे आहे बाबा. खरे शिवाचे आहे. खरे शिवाचे आहे. नाही
कुणाशी नाही कुणाची जमले सूत्र नाही कुणाची जमले सूत्र नात भक्ती लई नाही चालत तंत्र नाही चालत तंत्र मंत्र नाही चालत तंत्र मंत्र भूतवळाई घाबली त्याला रे नाथ बाबा मंगल बिरून आला रे भगव्या कपडी वाला मंगल बिरून आला रे नाथ भगव्या कपडी वाला बाबा मंगल बिरून आला रे नाथ भगव्या कपडी वाला. आणि तसंच आता सगळ्यांनी पायातल्या चपला काढलेलंच आहे. काढल्यात का नाही? काढा 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 पायातल्या चपला काढा. आधी एक नाथांचा आदेश घेऊया आणि कार्यक्रम संपवूया. तात्या तात्या म्हणेल तसं दोन एक गाणे नको नको. आता आदेश घेऊ. कुठलं बी एकच गाणं सांगा. एकच दोन नाचायचंय त्यांना. होत होता संजीवनी मंत्रामध्ये मेलेला मडाई जिथं होत होता संजीवनी मंत्रामध्ये नका समजू साधी सुधीन माझ्या नाकाची साधी सुधीन माझ्या नाकाची साधी सुधीर माझ्या नाकाची साधी सुधीर माझ्या नाकाची मेलेला मडाई जिथं होत होता संजीवनी मंत्रामध्ये मडाई जिथं होत होता संजीवनी मंत्रामध्ये कधी नका समजू साधी सुधीन माझ्या नाकाची उडी समजू साधी सुधीन माझ्या नाकाची उडी साधी सुधीर माझ्या नाकाची साधी सुधीर माझ्या नाकाची आणि नातांसाठी वेडा कोण कोण आहे? नातांसाठी नाही बाकीचे गौतमी पाटील. हा लागलंय नाथांचं रवेड बडे बाबांचं रवेड लागलंय नाथांचं रवेड बडे बाबांचं रवेड लागले नाथांचं रवेड बडे बाबांचं रवेड लागले नाथांचं रवेड बडे बाबांचं रवेड हे लागलंय नाथांचं रवेड मच्छिंद्रनाथांचं रवेड लागलंय नाथांचं रवेड कानिफ नाथांचं रवेड लागले नाथांचं रवेड बडे बाबांचं रवेड लागले नाथांचं रवेड बडे बाबांचं रवेड. तात्यांची फरमाईश आहे. पुन्हा एकदा गुरुचं एक गाणं झालं पाहिजे. कसं जी बाबा मारून टाकावा वाटतंय असा गुरु रवी केला. आता गुरुच थाप मारणार नाही. बघा उठार माझा झाला ओ झाला बघा उठार माझा झाला ओ झाला. तुम्ही अशी मारा. कशी अशी पैलवान आहे का नाही सगळे? अरे मी पक्क्या गुरुचा चेला उठार माझा झाला झाला मी पक्क्या गुरुचा चेला उधार माझा झाला ओ झाला मी पक्क्या गुरुचा चेला उधार माझा झाला ओ झाला मी पक्क्या गुरुचा चेला. अरे भगवा वेश रुद्रमाला मेरी है पहचान अरे भगवा वेश रुद्रमाला मेरी है पहचान. अरे जिसका गुरु काय झाले? जिसका गुरु बलवान उसका चेला ये जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान 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 जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान. गुरु कृपा से ही मेरा भलाई हुआ है. बघा गुरु कृपा से ही मेरा भलाई हुआ है. अरे जलने वालों की तो मुझको दुआ है चलने वालों की तो मुझको दुआ है चलने वालों की तो मुझको दुआ है. इस कमलेशा का शाप नवानाथ मेहरबान इस कमलेशा का शाप नहरनाथ मेहरबान. जिसका गुरु बलवान जिसका गुरु बलवान गुरु बलवान उसका चेला पहलवान जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान. एवढं कमावलं नाव मला मिळतो या भाव मग अशा कोणाची कामी घरू. माझ्या पाठीशी हाय माझा गुरु माझ्या पाठीशी हाय माझा गुरु का कोणाच्या भाग गुरु माझ्या पाठीशी हाय माझा गुरु का कोणाच्या भाग
सार मोहमायेच निर्भाव यांची फरमाईश आहे खरं सुख नाता तुझं हे गाणं जीवन हे सार मोहमायेच टाळ्या खरं सुख माझं फक्त नाथा तूच खरं सुख माझं फक्त नाथा तूच नाथा तूच नाथा तूच नाथा तूच नाथा तूच हो नाथा तूच नाथा तूच नाथा तूच नाथा तूच आणि जाता जाता एवढं सांगल की कर्म कर चांगले तो नातच पाणार देणार तोच आणि तोच घेणार तोच आणि तोच घेणार तोच आणि तोच घेणार अर्पण आकाशाने नाथा चरणी केलं या देहाच अर्पण आकाशाने नाथा चरणी केलं या देहाच खरं सुख माझं फक्त नाथा तुझं खरं सुख माझं फक्त नाथा तुझं नाथा तुझं नाथा तुझं नाथा तुझं नाथा तुझं आदेश चला सगळ्यांनी आता जागेवर उभं राहायचं आहे ना आदेश नाथांचा घ्यायचा आहे चप्पल काढा पायात द्या टाळ्या बाजूना बोला ओम नमो आदेश बोला ओम नमो आदेश ओम नमो आदेश बोला ओम नमो आदेश बोला आदिनाथ आदेश दत्तात्रय आदेश मच्छिंद्रनाथ आदेश गोरक्षनाथ आदेश जालिंद्रनाथ आदेश गाणिफनाथ आदेश गैणीनाथ आदेश रेवणनाथ आदेश चरपटीनाथ भरतरीनाथ आदेश नागनाथ आदेश नवनाथ आदेश गोपीचंदनाथ आदेश अडबंगीनाथ आदेश चौरंगीनाथ आदेश बोला लक्ष्मीरंजन आदेश सारे भक्त बोलती अब ढोलकी बोले अब टाळ बोले बोला आदेश कीर्तने गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तने दत्तनामाच्या भजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे लागो रे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी सद्गुरु चैतन्य बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की सद्गुरु चैतन्य महायोगी गोरक्षनाथ जी महाराज की अग्निपुत्र जालिंद्रनाथ जी महाराज की सद्गुरु चैतन्य कानिपनाथ जी महाराज की सद्गुरु चैतन्य नवनाथ जी महाराज की 84 सिद्धों की अलोक निरंजन नमः पार्वती पते हर हर यकोट यकोट आई तुळजा भवानी माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय श्री राम जय जय श्री राम।
हिंदू धर्म की अलख निरंजन. कार्यक्रम आवडला? जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे.